तर पब्लिक सगळ्यांना जय मल्हार. तर तुम्ही पाहिलं होतं मागच्या पार्ट मध्ये आपलं जागरण होतं अकॅडमी, आणि ज्यांनी कुणी पार्ट 1 पाहिलं नसेल ना तर आपल्या आयडीवर जाऊन पार्ट 1 पहिले पाहून घ्या. आणि त्याच्या पुढे काय झालं तुम्ही पाहता या ब्लॉग मध्ये. कोटम पूजा भरून झाली, जेवण चालू झाले, आणि आम्हाला जेवण्यासाठी ना यांनी त्यांच्या मेन ऑफिस मध्ये नेलतं. मग तिथं ऑफिस मध्ये जेवण केलं आणि डायरेक्ट गाडीत येऊन बसलो. आणि मला आहे ना गाडीतून हे पोरग दिसलं. मी म्हणलं जादूचे काय. अरे गाडीतून खाली उतरल्यावर कळला भैया काकाचा भाचा समर्थ होता. त्याला भेटलो आणि डायरेक्ट जागरण चालू करायला आलो. अरे आमच्या आधी इथल्या पोरांनी त्यांच्यातच जागरण चालू करून दिलं. मग आम्ही जागरण चालू केलं. मग देव आळवणी झाले, नंतर जोडीची पूजा होती. मग इथल्या सर्व सर मॅडमनी पूजा करून घेतली. मग रात्रभर देवाची सेवा करण्यासाठी इथल्या पोरांनी एका पोराला निवडलं. अरे यांनी पूजा करताना मलाच तिची नवरी बनवलं. इथं काही आहे ना नाथ भक्त होते, त्यांच्यासाठी ना आपण नाथ बाबांचं स्वरूप दाखवलं. अरे इथले पोरं नाथ बाबांच्याच गाण्यावर नाचायला लागले. अरे ते नाचत तर होते पण संघ सरांना खांद्यावर घेऊन नाचायला लागले. मग मी आपल्या कीबोर्डवर नटरंगची धून लावली आणि म्हणलं नाचा आता. इथं आहे ना खंडोबा देवाची बानुबाईची कथा लावली होती. शेवट त्यांचं लग्न होतं, पण इथल्या पोरांनी देवाच्या वरातीत नाचायचं सुद्धा सोडलं नाही. मग शेवट गोंधळ झाला आणि त्याच्यानंतर आरती झाली. असा होता हा महाराष्ट्रात घडलेला इतिहास. अकॅडमीत झालं पहिल्यांदाच जागरण. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, आपल्या आयडीला फॉलो करा आणि ब्लॉगला शेअर करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय मल्हार.